त्यांच्याकडून पण होकार आहे. फक्त आता आपलंच राहिलं तर दादा बोललेला तू कर बिंदास. मग नंतर हळूहळू आई पण बोलली की कधी लग्न केलं? आमचं लग्न झालं 3 जूनला 2013ला. 13 मध्ये झालं, 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. पण व्यवस्थित व्यवस्थित. मला दोन्हीकडचे घरी होते, मी लग्नाला आले होते. लग्नाला 3 वर्ष झाले आणि अफेअरला 17 वर्ष झाले. 17 वर्ष? अरे केवढं, म्हणजे 20 वर्षाचा सहवास आहे तुमचा. मग बाहेर चित्रपटाला वगैरे जात असाल फिरायला? फिरण्याचे स्पॉट कुठले तुमचे? आमच्या फिरण्याचा एक घाटकोपर ईस्ट आणि मुलुंड वेस्ट. 17 वर्ष. कसा आहे हो स्वभाव? तसाच आहे हो, चांगला आहे स्वभाव त्यांचा. हो. आणि माऊलीचा आहे, फक्त थोडा राग येतो. हा, आता दिसायला लागला राग. बरं, हा राग असतोच, तो असाच बाहेर येतो कधीतरी. या टप्प्यावर हा आहे पहिला खेळ. मनोरा रचायचा. 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. घ्या, खेळा. $1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. 1200. व्हेरी गुड. 1400. 1600. वा वा वा, व्हेरी गुड. 1800. 2000 रुपये. 2200. 1 मिनिट, हातावर काय लिहिलंय? माऊली काहीतरी लिहिलंय हातावर. काय लिहिलंय? काय लिहिलंय? उखाणा. बघू, दाखवा दाखवा. आता घ्या. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात असतो मनोरंजनाचे खेळ. रवींद्र आणि अरुणाच्या आयुष्यात असू द्या सुखाचा मेळ. वा वा. $2400. घ्या. $600. $2600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. गए हम दोनों, मैं और मेरे फ्रेंड गए और ये लोग आए. हम लोग बातचीत करने बैठे तो पता नहीं कब मैं बात करते करते कहीं मेरा डाइवर्जन उसके कज़न की तरफ हो गया. तो दैट कज़न वाज हर. तो इनके साथ बातचीत करते करते फिर थिंग्स मूव्ड ऑन. फोन तुम्ही केला? नाही, फोन माझ्या बहिणीने केला. अच्छा. हां. दोघं हे आणि ह्यांचे फ्रेंड जे होते ते एक एक रोज घेऊन आले होते आणि लपून, म्हणजे एकदम समोर आल्यावर ते समोर दोघींना दिलं. तो वी वर ॲज इट इज फ्लॅटर्ड. आणि त्यानंतर बोलणं झालं, म्हणजे वी स्टार्टेड कॉन्व्हर्सिंग आणि इट वॉज जस्ट फ्रेंडशिप इनिशियली. नंतर हळूहळू स्लोली वी स्टार्टेड टॉकिंग ऑन द फोन. आणि ते फोनवर बोलून, म्हणजे असं बोलता बोलता मग वी स्टार्टेड लाइकिंग ईच अदर. अँड देन ऑफकोर्स पेरेंट्स वर अ बिग इश्यू, कारण काय, ही इज फ्रॉम अ डिफरंट, म्हणजे त्याचे वडील बेंगॉली आहेत आणि आई त्याची पारसी आहे. ही इज बॉर्न अँड ब्रॉट अप इन बडोदा. सो वी ब्रिंग अ लॉट ऑफ कल्चर्स इन द फॅमिली. तर ते एक मोठं चॅलेंज होतं. माझ्या आईने तर कधीच एक्सेप्ट केलं नव्हतं. वडील माझे फॉर होते, कारण काय, ही न्यू आर्मीचा मुलगा असेल तर ही इज पास्ट ऑल द टेस्ट, तर मला काही जास्त करायची गरज नाही आहे. बाबाने घेतली होती टेस्ट. नाही, पण त्याआधी मला सांगा, तुम्ही हे जे काही तुमचं बोलणं सुरू झालं त्यानंतर फिरण्याची ठिकाणं काय होती, भेटण्याची ठिकाणं? हमारा ज़्यादातर जो रिलेशनशिप है वो टेलीफोन पे ज़्यादा चला. मैं देवलाली में था फॉर 6 months.
6 महीने के लिए जो था, तो उस दौरान जब मौका मिलता था तो मैं या तो बॉम्बे चला जाता था छुट्टी के दिन, जो कि मुझे परमिशन लेके जाना पड़ता था, तो वो किसी तरह से मैं मैनेज करके जाता था। कभी इनको टाइम मिला तो वो आ जाते थे, तो उस टाइम पे देवलाली में मिल लेते थे। तो वैसे रहा हमारा। इनफैक्ट शादी 6 महीने बाद आप कहाँ गए? मैं उस टाइम पे फिर मेरी यूनिट राजस्थान में थी, तो मैं राजस्थान चला गया वहाँ पे 1 साल के लिए। त्या 1 वर्षात काही कॉन्टॅक्ट की फक्त टेलीफोन फोनवर? फोनवर हमारा 2008 तक, शादी के बाद, बच्चा होने के बाद भी, मिलने से लेके 2008 तक टेलीफोन पे रिलेशनशिप हमारा रहा है। हम लोग साथ एक्चुअली जो एज हस्बैंड एंड वाइफ जो एज रहने आए, आर्मी छोड़ने के बाद 2008 मार्च ऑनवर्ड्स वी स्टार्टेड स्टेइंग टुगेदर। हो, तोपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं राहणं होतं. पोस्टिंग होते. हो. बरोबर. प्रपोज कोणी कोणाला केलं? प्रपोज ॲक्च्युली असं काही प्रपोजल नव्हतं, फोनवर बोलणंच पण आहे. असं प्रपोज केलं नाही? एक है एक इंसिडेंट, क्या है? हम मिले 2001-2002 वाले एंड में, सो 2002 का न्यू ईयर के टाइम पे मिले। बातचीत हमारी फ़ोन पे चालू हुई, तो कोइंसिडेंटली उस टाइम पे फरवरी में वैलेंटाइंस डे आ रहा था। शी वॉज कमिंग, तो मैंने कहा आ जाओ मिलते हैं। तो मैं उस दिन रोज़ का एक बुके प्रॉपर लेकर गया था। वी मेट इन THI, वहीं पर टेम्पल हिल इंस्टीट्यूट में ही हम मिले, उधर रोज़ का बुके दिया था। तो मैंने पूछा क्या लगता है, वेयर आर वी हेडिंग टुवर्ड्स, हो क्या रहा है? आई थिंक देयर इज समथिंग हैपनिंग बिटवीन अस। काय म्हणाले? हाँ, मुझे भी कुछ ऐसा ही लग रहा है। हो का? तुम्ही काय घेऊन नव्हते फ्लॉवर पॉट वगैरे गेले बरोबर? नाही, म्हणजे आपलं ठेवायला तिथले तिथे लगेच उपयोगाला आला असता. कसा आहे स्वभाव? चांगला आहे. हा? चांगला आहे. तुम्ही कोणाचा सांगितला? तुम्ही ज्यांचा विचारला. मी तुमचा विचारला. नाही, पण कसं आहे, किती वर्ष झाली लग्नाला? आम्हाला 12 वर्ष लग्नाला झाली. एकदम मस्त आनंदात. आणि मग लग्न कुठे झालं? कारण इतकं जर तणाव असेलच ना, की बडोद्यात तिकडचा मुलगा आहे, तुम्ही इकडचे आहेत, मग हे कसं काय म्हणजे समजावलं किंवा घरच्यांनी कन्व्हिन्स झाले की नाहीच झाले? काय झालं? आता मला फारच उत्सुकता वाटायला लागली. आईचा विरोध होता खूप, म्हणजे आई आणि माझ्या मावशीने खूप प्रयत्न केला लग्न नाही व्हायला, कारण की आउट ऑफ कास्ट महाराष्ट्रीयन्समध्ये एवढं म्हणजे तेव्हा नव्हतं. आता तरी भरपूर म्हणजे चेंज झालं आहे लोकांचं थॉट प्रोसेस आणि सगळं, पण तेव्हा चॅलेंजेस तर होते, पण वडिलांचा साथ होता म्हणून मी पण म्हणजे थोडी स्ट्रॉंग राहिले. आणि त्याच्या आईवडिलांनी पण खूप सपोर्ट केला, कारण की त्यांचं ऑलरेडी लव्ह मॅरेज होतं, तर त्यांच्याकडनं काहीच विरोध नव्हता. इनफॅक्ट मला जेव्हा माझ्या सासू भेटल्या पहिल्यांदा, तेव्हा त्यांनी मला 500 रुपये हातात ठेवले आणि शगुन म्हणून ते लोक म्हणजे पार्सीजमध्ये देतात. 500 रुपये घे, रिटर्न तिकीट काढ आणि घरी जा. तुम्ही इतकं गोड हसता आणि गालावर जी खळी पडते ना, त्याच्यातच कळतंय की किती संसार सुखाने आणि आनंदात सुरू आहे. असाच सुरू ठेवा. खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. आता हा पहिला खेळ बघूया आणि या खेळात किती बक्षीस मिळणार तेही बघूया. 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस, त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपये. हां, ₹1000 बक्षीस मिळालं. अभिनंदन. आता बघूया आता किती. आता प्रत्येक टप्प्याला 200 रुपये. ओके. 1200, 1400, बघा 1600, पडणार आहे ते. 1800. पडणार आहे म्हणत आपलं सुरू आहे. 2000. ₹1800 बक्षीस मिळालं. बेरी का ना? मोठ्याने भार बेरी का ना? भार बेनिकाना म्हणजे काय? मला माहिती. खूप आगाव आहेत. खूप आगाव आहेत. अरे काय म्हणतायत या? अजून कुठलं वाक्य? भार झगड मारताना. हा, भार झगड मारताना. भरपूर भांडणं करतोय. त्याला समजलं?